भाऊ म्हणाला त्याला अर्बन नक्सल्स म्हणजे काय रे भाऊ? तर भाऊ म्हणाला त्याला माहित नाही मला, आपण कायद्याला विचारू. शहरात राहून पर्यावरणाच्या रक्षणार्थ लढा देणारे ते म्हणजे अर्बन नक्सल. भाऊ म्हणाला माहित नाही मला, आपण कायद्याला विचारू. शहरात राहून आदिवासींच्या शेतकऱ्यांच्या हक्कांविषयी बोलणारे ते म्हणजे अर्बन नक्सल. भाऊ म्हणाला माहित नाही मला, आपण कायद्याला विचारू. शहरात राहून जुगार किंवा ऑनलाईन जंगली रमी खेळण्यास नकार देऊन रोजगाराची मागणी करणारे ते अर्बन नक्सल. भाऊ म्हणाला माहित नाही मला, आपण कायद्याला विचारू. शहरात राहून बिल्डर लॉबीच्या मनमानी कारभाराला विरोध करणारे आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे रक्षण करणारे ते अर्बन नक्सल्स. भाऊ म्हणाला माहित नाही मला, आपण कायद्याला विचारू. शहरात राहून सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल लेख, नाटक, सिनेमा, चित्रपट, पथनाट्य इत्यादी लिहून किंवा असलं साहित्य वाचून सरकारच्या चुकांकडे त्यांचं लक्ष वेधणारे ते अर्बन नक्सल्स. भाऊ म्हणाला माहित नाही मला, आपण कायद्याला विचारू. शहरात राहून ढिसाळ आरोग्य व्यवस्था, ढिसाळ शिक्षण व्यवस्था सुधारावी म्हणून उपोषण करणारे ते म्हणजे अर्बन नक्सल. भाऊ म्हणाला मला माहित नाही, आपण कायद्याला विचारू. शहरात राहून भ्रष्टाचार, दंडेलशाही आणि आपल्या मूलभूत हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढणारे, आंदोलन करणारे ते अर्बन नक्सल्स. भाऊ म्हणाला माहित नाही मला, आपण कायद्याला विचारू.
शहरात राहून भौतिक सुखांमध्ये न रमता नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत नवनिर्माण करू पाहणारे ते अर्बन नक्सल्स. भाऊ म्हणाला, मला माहित नाही, आपण कायद्याला विचारू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न मानणाऱ्यांना गांधींच्या शांततेच्या मार्गाने समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीचे महत्व पटवून देणारे ते म्हणजे अर्बन नक्सल्स. भाऊ म्हणाला, मला माहित नाही, आपण कायद्याला विचारू. कोणास ठाऊक कसा, पण इतक्यात कायदा चालला तिथे. त्या दोघांना पाहून कायदा त्यांना म्हणाला, काय रे, काय करता इथे? तर ते दोघे म्हणाले कायद्याला, काही नाही, शिळोप्याच्या गप्पा फक्त. अशा शिळोप्याच्या गप्पा करणारे ते म्हणजे अर्बन नक्सल्स. काय माहित बुवा आपल्याला, तरी आपणही कायद्यालाच विचारू.